हॅलो स्टुडंट, पहा मुलींनो, आज आपण वर्ग 7 गणित या विषयातील अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स याबद्दल शिकूया. विद्यार्थिनींनो, या अगोदर सुद्धा आपण वर्ग 6 मध्ये अँगल्स बद्दल पाहिलं होतं आणि त्याच बाबतीत थोडंसं आपल्याला लेट्स रिकॉल मध्ये म्हणजे आपल्याला उजळणी म्हणून किंवा आठवायचे म्हणून हा आपण थोडासा अँगलचा भाग पाहू. एलिमेंट्स ऑफ अँगल. आता याच्यामध्ये काय आहे, राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साइड. ही आकृती दिलेली आहे, फिगर दिलेली आहे. या फिगरला नेम दिलेला आहे ABC. या ठिकाणी प्रश्न असा आहे की राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साइड. बाजूच्या या ठिकाणच्या आकृतीचं, या कोणाचं आपल्याला नाव लिहायचं आहे. नाव लिहिताना आपण अँगल, इट्स अ साइन ऑफ द अँगल, या प्रकारचा हा अँगलचं चिन्ह अँगल ABC असं लिहितो. किंवा आपण याला असंही म्हणू शकतो अँगल CBA, परंतु आपण नेहमी करता अल्फाबेटिकल नावाने याला नाव द्यायचं, अँगल ABC. तुम्ही CBA म्हटलं तरी चुकत नाही, अँगल ABC असं नाव द्यायचं. दुसरा भाग दिलेला आहे राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. आता या अँगल मधला याचा व्हर्टेक्सचं नाव लिहायचं आहे. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, ज्या बिंदूवर हा या ठिकाणी अँगल तयार झालेला आहे, हा व्हर्टेक्स म्हणजे या ठिकाणी येईल पॉइंट B. या ठिकाणी याला म्हणू आपण पॉइंट B. इट्स अ व्हर्टेक्स. पॉइंट B इज अ व्हर्टेक्स ऑफ द अँगल ABC. म्हणजे ABC या कोणाचा हा B शिरोबिंदू आहे. B काय आहे? शिरोबिंदू आहे. राईट द नेम ऑफ इट्स आर्म्स. आता आपल्याला याचे आर्म्स लिहायचे आहे. आर्म्स म्हणजे भुजा. या कोणाच्या दोन बाजू कोणत्या किंवा भुजा कोणत्या यांची नावं लिहायची आहे. आता बघा, या ठिकाणी हा जो अँगल ABC आहे, या अँगल बनवण्यासाठी एक ही बाजू आहे आणि एक ही बाजू आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो आर्म BA, किंवा याला साइड BA सुद्धा म्हणता येईल, आर्म BA. आणि दुसरं या ठिकाणी आर्म BC. अशा प्रकारच्या या दोन आर्म्स आहेत. या अँगल ABCच्या एकूण दोन आर्म्स आहेत. एक आहे आर्म BA आणि दुसरा आहे आर्म BC. नंतर राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स मार्क ऑन इट्स आर्म्स. या आर्म्सवर जे पॉइंट दिलेले आहेत त्या पॉइंटचं नाव आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी आहे पॉइंट्स A, then B and then C. Point A, point B and point C. These are the 3 points on the arms. On the arms. Write the names of the points mark on the arms. म्हणजे भुजावर दिलेल्या बिंदूंची नावं आपल्याला लिहायची आहेत. बिंदूंची नावं या ठिकाणी पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C. मला असं वाटते की हा भाग आपण 6व्या वर्गात पूर्ण पाहिलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी दिलाय लेट्स रिकॉल. विद्यार्थिनींनो, पुढचा भाग पाहण्याच्या अगोदर नेहमी आपण या अगोदर जो शिकलेला भाग असतो त्याची एक उजळणी म्हणून पाहणे आवश्यक असते, कारण समोरचा भाग समजण्यासाठी सोयीचं जातं. आणि म्हणून हा आपण या ठिकाणी भाग पाहिला. आता आपण लेट्स लर्न पाहायचं आहे. आता आपण शिकूया. आता काय शिकायचं आपल्याला या 7व्या वर्गामध्ये? द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अन अँगल. म्हणजे कोणाचे आंतरभाग आणि बाह्य भाग कोणता आहे ते बघायचं आहे. आता पहा मुलींनो, या ठिकाणी आपण हा अँगल काढलेला आहे. या अँगलला नाव दिलं अँगल PQ आणि R. आणि या अँगलच्या आत हे बिंदू आहे पॉइंट M, पॉइंट N, पॉइंट O, पॉइंट T. या ठिकाणी बाहेर बिंदू आहे पॉइंट G, पॉइंट D, पॉइंट S आणि पॉइंट E. आता आपल्याला या अँगलच्या बाबतीत पॉइंट्स इन द इंटेरियर, म्हणजे ह्या जो इंटेरियर पॉइंट्स कोणते? इंटेरियर म्हणजे या अँगलच्या आत, या अँगलच्या आतील बिंदू कोणते आहेत? तर या ठिकाणी आहे पॉइंट्स M
एन टी अँड ओ. पॉइंट्स एम एन टी अँड ओ हे सगळे पॉइंट या कोणाच्या आत आहे आणि या कोणाच्या आतले जेवढे पॉइंट्स आहे या सगळ्या पॉइंट्स मिळून हा अंतर्भाग कोणाचा तयार होतो. या कोणाच्या आता पॉइंट्स इन द एक्सटेरियर, एक्सटेरियर म्हणजे बाहेरील. आता बाहेरील कोणते बिंदू आहेत तर या ठिकाणी येईल पॉइंट्स जी, त्याच्यानंतर डी, त्यानंतर यस आणि त्यानंतर ई. हे जे पॉइंट आहे जी डी एस ई हे सगळे पॉइंट्स एक्सटेरियर पॉइंट्स आहे. म्हणजे हा कोण याच्या हा बाह्य भाग या बिंदूंमुळे बनलेला आहे. असे असंख्य बिंदू आहे त्याच्या बाहेर. या ठिकाणी हे जे चार बिंदू, हे जे बिंदू दिलेले चार, हे चारच बिंदू नाही, या ठिकाणी असंख्य अशा बिंदू मिळून बनलेला हा आतला भाग आहे. अशा असंख्य बिंदू मिळून बनलेला हा बाहेरील भाग आहे. याला आपण म्हणतो पॉइंट्स इन द एक्सटेरियर पॉइंट्स. म्हणजे याचं या ठिकाणी एक्सटेरियर म्हणजे या ठिकाणी बाह्य भागातील बिंदू, हे बिंदू मिळून बनलेला हा पूर्ण भाग आहे. आता या ठिकाणी पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे या कोणाच्या या बाजूंवर जे बिंदू आहेत त्यांची नावं लिहायची आहे. या ठिकाणी हे जो दिसून राहिला पॉइंट्स, पॉइंट्स कोणते कोणते आहेत पी, त्यानंतर क्यू आणि त्यानंतर आर. पॉइंट पी क्यू आर, पॉइंट पी क्यू आर हे 3 पॉइंट या आर्म्सवर दाखवलेले आहेत. म्हणजे कोणावरील बिंदू कोणते विचारले तर पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर. आणखीन कोणता बिंदू जर याच्यावर दिला असेल तर तोही पॉइंट त्या कोणावरचाच होईल. अशा पद्धतीने आपल्याला द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अन अँगल म्हणजे कोणाचा आतील भाग आणि बाह्य भाग हा असंख्य बिंदूंमुळे बनलेला असतो. आपल्याला फक्त या बिंदूंवरून हेच दाखवायचं होतं की अशा प्रकारच्या असंख्य बिंदू मिळून आतला भाग बनतो. अशा प्रकारच्या बिंदूं मिळून जो बाहेरचे बिंदू दाखवले होते आपण जी डी एस ई, अशा असंख्य बिंदू मिळून बाहेरचा भाग बनतो. आणि पी क्यू आर जे बिंदू दाखवले अशा असंख्य बिंदू मिळून हे भुजा तयार होत असते. या भुजेवर असे असंख्य बिंदू असतात. हाच भाग आपल्याला याच्यात बघायचा होता. विद्यार्थिनींनो, मला असं वाटतं तुम्हाला हाही भाग समजला, हाही भाग समजला असावा. यानंतरचा जो भाग आहे तो भाग आपल्याला बघायचा आहे. आतापर्यंत आपण पूर्ण अँगलच्या बाबतीत पाहिलं. आता आपण पेअर्स ऑफ अँगल, कोणांच्या जोड्या, तेही बघणार. त्यानंतर पहिल्यांदा आपण ऍडजस्टंट अँगल्स बघू. ऍडजस्टंट अँगल्स पहा विद्यार्थ्यांनो, आता या ठिकाणी ही फिगर काढली. या फिगर मध्ये तुम्हाला या ठिकाणी बी, क्यू, डी अँड एम असे बिंदू दिलेले आहेत. लुक ॲट द अँगल्स इन द फिगर अलॉंग साइड द रे एम क्यू इज अ कॉमन आर्म. एम क्यू इज अ कॉमन आर्म of the angle BMQ, BMQ and angle QMD, QMD, while M is their common vertex. या ठिकाणी तुमचं असं लक्षात येते की हा MQ जो दिसून राहिलेली जी रे आहे किंवा आर्म आहे हा अँगल BMQ आणि अँगल QMD ची कॉमन आर्म आहे. कोणती आर्म आहे? कॉमन. आणि या दोन्ही अँगलचा हा जो M व्हर्टेक्स आहे हा कॉमन आहे. हा एम व्हर्टेक्स कसा आहे? कॉमन आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी ज्या ऍडजस्टंट अँगल पाहायचे आहे, पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल, या ठिकाणी आपण म्हणू पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल्स. या ठिकाणी पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल आपल्याला मिळेल अँगल BMQ अँड अँगल QMD. ही झाली पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल. आता पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय? याला आपण लगतचे कोणही म्हणतो, शेजारचे कोणही म्हणतो किंवा याला संलग्न कोणांच्या जोड्या सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल. या पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगलच्या बाबतीतली जी डेफिनेशन आहे ती अशी आहे: टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स
दोन अँगल आहे, या दोन अँगलचा हा व्हर्टेक्स कॉमन आहे. अ कॉमन आर्म, ही कॉमन आर्म आहे. अँड सेपरेट इंटेरियर आर सेट टू बी ऍडजस्टंट अँगल. आणि सेपरेट टू इंटेरियर अँगल्स आहेत. इंटेरियर आत असे दोन कोण आहे सेपरेट तयार झालेले आहेत, याला म्हणतो आपण ऍडजस्टंट अँगल्स. याला काय म्हणतो आपण? ऍडजस्टंट अँगल्स. म्हणजे ऍडजस्टंट अँगलसाठी आपल्याला महत्वाचा आहे कॉमन व्हर्टेक्स आणि त्याला असलेली कॉमन एक काय पाहिजे? आर्म पाहिजे. परंतु कॉमन आर्म असताना हे जे दोन अँगल आहे हे इंटेरियर दोन अँगलच्या जोड्या झाल्या पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून याला आपण ऍडजस्टंट अँगल्स किंवा पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल्स असे म्हणतो. पहा विद्यार्थिनींनो, आता हे दोनच्या बाबतीत झालं. समजा आता मी या ठिकाणी एक फिगर काढली. अशी एक फिगर काढली. याला नाव दिलं मी ए, बी, सी, डी आणि ई. आणि याला नाव दिलं मी सपोज ओ. आता मी जर विचारलं तुम्हाला की या ठिकाणी पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल काढायचे आहे. पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल्स. नंबर 1. आता या ठिकाणी पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल म्हणजे हा जो ओ व्हर्टेक्स आहे हा सगळ्यांना कॉमन आहे. परंतु आता प्रत्येकाची जोडी कशी पाडायची? आता या ठिकाणी हे जे दोन कोण आहे या दोन कोणाचा हा कॉमन आर्म आहे. हा कॉमन आर्म, हा व्हर्टेक्स तर आहेच. म्हणजेच या ठिकाणी अँगल ए ओ बी अँड अँगल बी ओ सी ही झाली एक जोडी. दुसरी पेअर कोणती होईल? आता अँगल ए ओ बी अँड अँगल बी ओ सी ही झाली एक. आता या बी ओ सीचं अँगल बी ओ सी, अँगल बी ओ सी अँड अँगल साइन पाहिजे अँगल सी ओ डी, अँगल सी ओ डी म्हणजे याची ही झाली ही पहिली जोडी. मग या पहिल्या जोडीची ही पुन्हा ही दुसरी जोडी झाली याची. मग अँगल सी ओ डी, अँगल सी ओ डी अँड अँगल या सीओडी ची कोणती जोडी होईल? अँगल डी ओ ई, अँगल डी ओ ई. पहा विद्यार्थिनींनो, या फिगरवरून तुमच्या लक्षात येईल की ऍडजस्टंट अँगल म्हणजे लगतचे कोण किंवा मराठी त्याला शेजारचे कोण म्हणतात किंवा तिसरा शब्द आहे त्याला संलग्न कोण म्हणतात. आता या ठिकाणी हे जे ऍडजस्टंट अँगल आहे हे ऍडजस्टंट अँगलच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की त्याला कॉमन व्हर्टेक्स पाहिजे आणि कॉमन आर्म पाहिजे आणि दोन्ही इंटेरियर अँगल्स पाहिजे. आता या ठिकाणी हे जे दिसून राहिलं हा दोन जोडी म्हणून याला अँगल ए ओ बी या ठिकाणी लिहिलं मी अँगल ए ओ बी अँड अँगल बी ओ सी, बी ओ सी. मग हाच बी ओ सी पहिल्या नंबरवर आणला कारण याची जोडी आता पाहू आपण. अँगल बी ओ सी चा ऍडजस्टंट अँगल अँगल सी ओ डी, अँगल सी ओ डी. मग या सी ओ डीला आपण पहिल्या नंबरवर आणला कारण याची जोडी पाहावं लागेल आपल्याला 3 नंबरची जोडी. अँगल सी ओ डी अँड अँगल डी ओ ई, डी ओ ई या 3 ऍडजस्टंट अँगलच्या पेअर्स पडतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या आता चांगलं लक्षात आलं असेल की याचं ऍडजस्टंट अँगल हा, याचा ऍडजस्टंट अँगल हा, याचा ऍडजस्टंट अँगल हा. अशा पद्धतीनं आपण हे पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल समजून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला जर आलं तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे. विद्यार्थिनींनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी डेफिनेशन एक लिहून देतो. हे लक्षात आलं तुमच्या? टू angles which have a common vertex, a common arm
and separate interiors are said to be adjacent angles. याचा अर्थ असा होतो विद्यार्थ्यांनो, टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, म्हणजे दोन जे कोण आहेत त्या कोणांचा जो व्हर्टेक्स आहे तो कॉमन म्हणजे सामायिक असतो. अ कॉमन आर्म, आणि त्याची जी आर्म असते म्हणजे भुजा ही सुद्धा कॉमन असते. अँड सेपरेट इंटिरियर्स आर सेड टू बी ऍडजसंट अँगल, आणि त्यांचे अंतर्भाग मात्र विभिन्न असतात. अंतर्भाग कसे असतात? विभिन्न असतात. त्या कोणांना आपण काय म्हणतो? ऍडजसंट अँगल, किंवा यालाच आपण संलग्न कोण असे म्हणतो, किंवा याला आपण लगतचे कोणही म्हणतो, शेजारचे कोणही म्हणत असतो. मला असं वाटतं विद्यार्थिनींनो, तुम्हाला हा ऍडजसंट अँगलचा भाग समजला असावाच. आणि यानंतर तुम्हाला यावर आधारित प्रॅक्टिस सेट 15 आहे. या अगोदर तुम्हाला मी जी गणित सांगितले होते ते गणित म्हणजे उदाहरणार्थ द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द अँगल्स, यावर आधारित उदाहरणं प्रॅक्टिस सेट 15 मध्ये दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, ऑब्झर्व द फिगर्स अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. म्हणजे तुम्हाला एक अँगल दिलेला आहे AWB, त्याच्या आत पॉइंट आहे, बाहेर पॉइंट आहे, आणि मग तुम्हाला एका टेबलमध्ये पॉइंट्स इन द इंटेरियर म्हणजे आतील बिंदू कोणते आहेत ते लिहायचं आहे. पॉइंट्स इन द एक्सटेरियर म्हणजे बाह्य बिंदू कोणते आहेत ते लिहायचे त्या कोणाच्या बाहेर. आणि पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स म्हणजे दिलेल्या कोणाच्या भुजावरील बिंदू कोणते आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे, कारण हे याच्या अगोदर आपण घेतलेलं आहे. तो पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, नेम द पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगल्स इन द फिगर बिलो. म्हणजे खाली दिलेल्या आकृतीमधील आपल्याला संलग्न कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. तुम्हाला संलग्न कोणाच्या जोड्या लिहायच्या म्हणजे कसं लिहायचं आहे, तर त्या ठिकाणी दोन फिगर दिलेली आहे. आताच मी सांगितलं की याची संलग्न कोण हा अशाच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा पद्धतीची एक फिगर दिलेली आहे. आणि या फिगरला या ठिकाणी n म्हटलेलं आहे, इथे A दिलेला आहे, या ठिकाणी C लिहिलेला आहे, आणि या ठिकाणी B लिहिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगल. पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगल म्हणजे कशा पद्धतीने लिहायचं पहा आता विद्यार्थ्यांनो. आता ही जी दिसून राहिलेली आर्म्स आहे, ही आर्म्स कॉमन म्हणजे हा याच्याशी ऍडजसंट अँगल होईल, बरोबर आहे. त्यानंतर याच्याशी हा ऍडजसंट होईल आणि याच्याशी हा ऍडजसंट होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगलच्या 3 जोड्या मिळतात. किती जोड्या मिळतात? 3. या ठिकाणी आपण जर लिहितो म्हटलं तर अँगल कोणता येईल मग? ANB अँड अँगल BNC. दुसरी जोडी येईल अँगल BNC अँड अँगल BNC नंतर अँगल CNA. आणि तिसरी जोडी मिळेल आपल्याला अँगल CNA अँड अँगल अँगल ANB. अशा आपल्याला या ठिकाणी काय मिळेल? जोड्या मिळेल. कशाच्या? द पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगल्सच्या या फिगरमध्ये. याच पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 15 मध्ये तुम्हाला दिलेली दुसरी पण फिगर आहे, याच पद्धतीनं करायचं. आणि तिसरा प्रश्न आहे, आर द फॉलोइंग पेअर्स ऍडजसंट अँगल्स. म्हणजे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि काही जोड्या दिलेल्या आहे. जर त्या जोड्या असतील ऍडजसंट अँगलच्या तर त्या ठिकाणी यस म्हणून लिहायचं. नसेल, इफ नॉट, जर नसेल तर स्टेट द रिझन, तर त्याचं आपल्याला कारण सांगायचं आहे. जर नसेल तर त्याचं कारण सांगायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. असे हे 3ही प्रश्न प्रॅक्टिस सेट 15 मध्ये दिलेले आहेत. मला विश्वास आहे की तुम्ही ते 3ही प्रश्न होमवर्कच्या स्वरूपात सोडवाल. ओके.
and thanks.